बातमी नाशिकमध्ये महसूल विभागातनं 23 वर्षांपूर्वी गहाळ झालेली फाईल अचानक सापडली आहे आणि त्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे। त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी समोर 62 एकर जमीन प्रकरणाची ही फाईल होती। 2003 मध्ये तहसील कार्यालयातनं ही फाईल गहाळ झाली होती आणि माहिती अधिकारातनं कागदपत्र मागवण्यात आली होती। मात्र फाईलच गहाळ झाल्याचं कारण त्यावेळेला देण्यात आलं होतं। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, तब्बल 23 वर्षांनी गहाळ झालेली फाईल मिळाली आहे, काय नेमका हा सगळा प्रकार? मुळातच आपण बघितलं प्रज्ञा तर महसूल विभागाच्या कारभारावरच या महसूल विभागाचा जो कारभार आहे तो यामुळे चर्चेत आलेला आहे। या फाईलमध्ये तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनुसार एप्रिल 2003 ते जानेवारी 2005 दरम्यान झालेल्या सुनावणीची कागदपत्र आहेत। त्या तक्रारीनुसार जागा मूळ मालकांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा उल्लेख हा करण्यात आल्याचं समजतंय। तर पोलिसांमार्फत आता न्यायालयात ही कागदपत्र गेल्यानंतर सुनावणीला देखील वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता जी आहे ती आता वर्तवली जाते आहेत। त्र्यंबक रोडवरती पीटीसी समोर म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकादमी समोर 62 एकर जमिनीच्या संदर्भातली ही फाईल आहे। आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी देखील ही संपूर्ण जागा जी आहे ती शासनाच्या ताब्यात आलेली होती। त्यानंतर यावरती छगन भुजबळांनी देखील की एकाच ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय येथील ही जागा जी आपल्या ताब्यात आली त्यानुसार तसा प्रस्ताव देखील दिलेला होता। मात्र पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेण्यात आलेली होती आणि आता ही जी फाईल आहे ती जवळपास 23 वर्षांनंतर पुन्हा एकदा सापडलेली आहे। माहितीच्या अधिकाऱ्यामार्फत ही फाईल जी आहे येथील माहिती जी आहे ती मागवण्यात आली होती। मात्र फाईल गहाळ झाल्याचं उत्तर हे देण्यात आलं होतं। त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल हा झालेला होता। नाशिकच्या सर्वे क्रमांक 750, 751 आणि 755 या जमिनी संदर्भातली 2003 मध्ये तहसील कार्यालयातून ही फाईल गहाळ झाल्याचं तेव्हा निदर्शनास आलेलं होतं। त्यामुळे एकंदरीत आता फाईल ही पुन्हा सापडलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा न्यायालयात जे काही संपूर्ण प्रकरण सुरू आहेत, खटला हा सुरू आहे, त्याला एक वेगळं वळण मिळण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।